नमस्कार मंडळी, घरची चव या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. मंडळी, आपण पाहू शकता माझे भटुरे काय छान टम्म फुगलेले आहेत. तुम्हाला पण असे भटुरे करायचे आहेत का? चला तर मग सुरुवात करूया. आपण भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊ. त्यासाठी एक मोठी वाटी मैदा, एक लहान वाटी रवा, साखर, चवीनुसार मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सर्व जिन्नस आपण हाताने छान एकत्र करून घेऊ. यानंतर अर्धी वाटी दही, एक छोटी वाटी गरम तुपाचे मोहन घालून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा आपण हे मिश्रण छान एकत्र करून घेऊ. आता या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता मी कसा केलेला आहे. व 2 तासासाठी झाकून ठेवू. कुकरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 तास भिजून घेतलेले छोले, तेजपत्ता, लवंग व 2 मोठ्या इलायच्या, दालचिनीचा तुकडा व पाणी घालून आपल्याला हे 5 ते 6 शिट्ट्यांवरती उकडून घ्यायचे आहे. आता छोल्याच्या ग्रेव्हीसाठी आधी आपण कांद्याची प्युरी करून घेऊ. नंतर टोमॅटो, आलं, हिरवी मिरची, लसूण याचीही पेस्ट करून घेऊ. आपल्या 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. यानंतर एका भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. त्यात जिरे, कांद्याची पेस्ट टाकून छान परतून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता आपण मसाले टाकून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. टोमॅटोची प्युरी टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये. सर्व मिश्रण आपल्याला एकदम लाल रंगावरती परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले छोले एकदम तर्रीदार होतील. आता उकडून घेतलेले छोले आपण याच्यात टाकून घेऊ व पुन्हा एकदा हे मिश्रण छान एकत्र करून घेऊ. मंडळी, हे पहा, आपले तर्रीदार छोले तयार आहेत. आता वरतून बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर व आले यांचे गार्निशिंग करून घेऊ. शेवटी लाल मिरचीचा गरम तडका देऊन हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे. मंडळी, आपले तर्रीदार छोले तयार आहेत. 2 तास झालेले आहेत. आपलं मिश्रण आपण पाहू शकता छान असे मुरलेले आहेत. आता या पिठाचे गोळे करून आपल्याला जाडसर असे भटुरे लाटून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, हे भटुरे आपल्याला जाडसरच लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून तेलात टाकल्यावरती ते टम्म फुगतील. भटुरे तळताना तेल अगदी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. तेल छान गरम झालेले आहे की नाही पाहून घेऊ. हे पहा, आपले तेल छान असे कडकडीत गरम झालेले आहे. आता आपल्याला त्यात भटुरा टाकून हाऱ्याच्या साह्याने असं दाबून घ्यायचं आहे. हे पहा, आपला भटुरा किती छान टम्म फुगलेला आहे. जमले की नाही अगदी ढाबा स्टाईल छोले भटुरे, तेही घरच्या घरी. मंडळी, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.